नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या डेली नोकरी अपडेट्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहो मीरा भाईंदर महानगरपालिकेतील 58 जागांसाठी भरतीची जाहिरात. यामध्ये आपण पगार, पात्रता, पदसंख्या, परीक्षा फी किती राहणार आहे, वयोमर्यादा, अभ्यासक्रम या सर्व बाबींबद्दल डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याआधी तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या डेली नोकरी अपडेट्स यूट्यूब चॅनलवर आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे तुम्हाला डेली नोकरी अपडेट्स मिळत राहतील. तसेच माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना, तसेच जे कोण गरजू आहे त्यांना नोकरीची अत्यंत गरज आहे त्यांना हा माझा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग बघूया व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या या ऑफिशियल वेबसाईटवर. तर बघा, गट क आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकाने एकूण 358 रिक्त पदांची सरळ सेवाने पदभरती जाहीर केलेली आहे. तर बघा, इथं तुम्हाला ऑनलाईन हेल्प नंबर दिलेला आहे. तर इथं बघा टेक्निकल हेल्प डेस्क नंबर, बघा या ठिकाणी बघा टेक्निकल हेल्प डेस्क नंबर 73 53 94 44 36 हे मदत केंद्र 1 नंबर तुम्हाला दिलेला आहे. आणि त्या खाली बघितलं तर ह्या 2 नंबर ठिकाणी बघा या ठिकाणी तर नॉन टेक्निकल हेल्प डेस्क नंबर 022 28 19 28 28 किंवा 28 19 30 87 या ऑनलाईन हेल्प नंबरवर तुम्ही फोन करू शकता. या ठिकाणी बघितलं तर त्यांचा ऑफिस टाइम दिलेला आहे. त्या टाइममध्ये तुम्ही त्यांना कॉल करून तुम्हाला काही अडचण असेल तर ते तुम्ही विचारू शकता. या ठिकाणी बघा पदांचा तपशील दिलेला आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी 27 जागा निघालेल्या आहे. इथं सॅलरी बघा S13 या वेतन श्रेणीनुसार 35,400 ते 1,12,400. कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलसाठी बघा 2 पदे. कनिष्ठ अभियंता विद्युत साठी बघा 1 पदे. बाकीचे पदे बघितले तर इथं पदसंख्या खूप कमी आहे. लिपिक टंकलेखकासाठी बघा इथं या ठिकाणी 3 पदे, कमी पदे निघालेले आहे. आता बरेच जे मुलं असतात ऑनलाईन फॉर्म भरताना विचार करतात की लिपिक टंकलेखकासाठी कमी पदे आहे म्हणून जास्त करून कोण फॉर्म भरत नाही. पण तुम्ही असं करू नका. इथं कोणी जास्त फॉर्म भरत नसल्यामुळे इथं कॉम्पिटिशन खूप कमी असते. त्यामुळे तुम्ही नक्की लिपिक टंकलेखक या पदासाठी फॉर्म भरा. पण आपल्याला मेन महत्त्वाचं काय बघायचं आहे तर लिपिक टंकलेखक यासाठी या पदासाठी बघायचं आहे. आणि त्यानंतर खाली बघितलं तर बघा इथं बघा अग्निशामक या पदासाठी बघा 241 एवढे भरपूर जागा निघालेल्या आहेत. त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते आपण बघणार आहोत. तसेच इथं जर बघितलं तर 7व्या वेतन आयोगानुसार इथं तुम्हाला S7 या वेतन श्रेणीनुसार 21,700 ते 69,100 एवढं तुम्हाला पे स्केल इथं भेटणार आहे. तसंच इथं जर बघितलं तर वाहन चालक तसेच चालक यंत्रचालकासाठी बघा इथं या ठिकाणी 14 पदे निघालेले आहेत. परिचारिका अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफ GNM या पदासाठी 5 जागा निघालेल्या आहेत. प्रसाविका ऑक्झिलरी नर्स मिडवाईफसाठी बघा 12 जागा. इथं औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारीसाठी बघा 5 जागा. लेखा परीक्षकासाठी बघा 1 जागा. सहाय्यक विधी अधिकारीसाठी बघा 2 जागा. इथं जर सर्वात हायेस्ट पे स्केल कोणत्या पदाला असेल तर बघा हे सहाय्यक विधी अधिकारीसाठी आहे. बघा इथं बघा 38,600 ते 1,22,800 रुपये एवढा हायेस्ट तुम्हाला पे स्केल या पदासाठी भेटत आहे. आता या ठिकाणी बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 22/8/2025 पासून सुरू झालेला आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत बघा इथं 12/9/2025 रात्रीच्या 11:55 परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेपूर्वी 7 दिवस आधी तुम्हाला कळवला जाईल. ऑनलाईन परीक्षेचा संभाव्य दिनांक मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या www.mbmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला मिळून जाईल. आता इथं बघा आरक्षणानुसार पदसंख्या इथं दाखवलेली आहे. कनिष्ठ अभियंता या पदासाठी टोटल 27 जागा आहेत. इथं जर बघितलं तर कॅटेगरी वाईज नुसार इथं जागा दाखवलेल्या आहेत. ते तुम्ही नोटिफिकेशनच्या PDF मध्ये बघून घ्या. कनिष्ठ अभियंताचे बघा इथं 2 पदे मेकॅनिकल साठी. तर खाली बघितलं अजून तर या ठिकाणी बघा कनिष्ठ अभियंतासाठी बघा इथं 1 पदे. पण आपल्याला सर्वात जास्त महत्त्वाचं काय बघायचं आहे तर लिपिक टंकलेखक या पदासाठी बघा 3 पदे. त्यानुसार इथं कॅटेगरी वाईज नुसार इथं जागा दिलेल्या आहेत. आता जर खाली बघितलं आपण या ठिकाणी चालक यंत्रचालक या पदासाठी 14 पदे इथं दिलेले आहेत. इथं कॅटेगरी वाईज नुसार इथं पदसंख्या दाखवलेल्या आहे. आता इथं अग्निशामक या पदासाठी बघा 241 पदे आहेत. इथं कॅटेगरी वाईज नुसार बघितलं तर अ साठी 32 जागा, अ साठी 17 जागा, अ साठी 7 जागा. इथं भजब साठी बघा 6 जागा. अशा टोटल 241 जागेसाठी भरती निघालेली आहे. आता इथं बघा शैक्षणिक अर्हता दाखवलेली आहे. कनिष्ठ अभियंता या पदासाठी बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी. नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यवसाय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक म्हटलेलं आहे.
तर या ठिकाणी बघा पद नंबर 4 लिपिक टंकलेखक गट क श्रेणी 3 प्रशासकीय सेवा. या ठिकाणी बघा तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्या शाखेची पदवी मागितलेली आहे. तसेच या ठिकाणी बघा मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. इथं मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक म्हटलेलं आहे. इथं चालक यंत्रचालकासाठी बघा तर वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक म्हटलेला आहे. या ठिकाणी जड वाहन चालक म्हणून किमान 3 वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक म्हटलेला आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक म्हटलेलं आहे. इथं शारीरिक पात्रता बघा उंची किमान 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांची उंची किमान 162 सेंटीमीटर, छाती साधारण 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर जास्त महिला उमेदवारांसाठी लागू नये. वजन किमान 50 किलोग्रॅम पाहिजे. दृष्टी चांगली पाहिजे. वयोमर्यादा उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा अधिक असू नये. हे जे क्वालिफिकेशन तुम्हाला आहे ते चालक यंत्रचालक या पदासाठी मागितलेलं आहे. आता या ठिकाणी बघा अग्निशामक गट क श्रेणी 3 अग्निशमन सेवा या पदासाठी क्वालिफिकेशन काय काय मागितलेलं आहे. तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा यशस्वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या ठिकाणी बघितलं तर बघा राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन मुंबई किंवा नागपूर किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण इथं सांगितलेला आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. शारीरिक पात्रता. आता शारीरिक पात्रतेमध्ये बघा उंची किमान 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांची उंची किमान 162 सेंटीमीटर, छाती साधारण 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर जास्त महिला उमेदवारांसाठी लागू नये. वजन किमान 50 किलोग्रॅम. दृष्टी चांगली पाहिजे. वयोमर्यादा उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा अधिक असू नये. आता या ठिकाणी बघा परीक्षा शुल्क दिलेलं आहे. तर बघा इथं परीक्षा शुल्क बघा गट क या पदासाठी खुला प्रवर्गासाठी बघा इथं 1000, मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये, माजी सैनिकासाठी बघा शुल्क माफ राहील. इथं बघा या ठिकाणी वयोमर्यादा दाखवलेली आहे. तर बघा किमान वयोमर्यादा सर्व उमेदवारांसाठी 18, इथं जर बघितलं तर खुल्या प्रवर्गासाठी 38, मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी 43, कमाल वयोमर्यादा इथं दाखवलेली आहे. प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी 43 दाखवलेली आहे कमाल वयोमर्यादा. इथं जर बघितलं या ठिकाणी तर माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा बघा खुला प्रवर्गासाठी बघा सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इथं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी. आणि इथं बघा सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इथं कमाल वयोमर्यादा सांगितलं आहे. इथं दिव्यांग व्यक्ती उमेदवार कमाल वयोमर्यादा 45, पदवीधर अंशकालीन उमेदवार कमाल वयोमर्यादा 55, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त कमाल वयोमर्यादा इथं 45 दाखवलेली आहे. इथं बघा उपरोक्त नमूद वयोमर्यादा ही अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास विचारात घेतली जाईल. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहील. तसेच चालक यंत्रचालक व अग्निशामक या पदासाठी 30 वर्षे राहील. इथे बघा गट क पदाकरिता ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करायची पद्धत इथं दाखवलेली आहे. उमेदवारांची माहिती ऑनलाईन अर्जाद्वारे संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने अर्ज भरण्यासाठी विहित केलेल्या नमुना अर्ज व अर्ज भरायची माहिती www.mbmc.gov.in या मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर आपल्या ऑनलाईन लिंकवर ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परीक्षा शुल्क बघा ऑनलाईन भरायचे आहे. आता इथे बघा परीक्षेचे स्वरूप दाखवलेले आहे. त्या अनुषंगाने सूचना इथं बघा. आता कोणकोणत्यासाठी बघा कनिष्ठ अभियंता, स्थापत्य कनिष्ठ अभियंता, मेकॅनिकल कनिष्ठ अभियंता, विद्युत, सर्वेअर, प्लंबर, फिटर, मिस्त्री, पंपचालक, अनुरेखक, वीजतंत्री, संगणक, प्रोग्रामर, स्वच्छता निरीक्षक, उद्यान अधीक्षक, डायलिसिस तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, प्रसविका, औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी, वायरमन व ग्रंथपाल या पदाकरिता परीक्षेचे स्वरूप गुण करण्याची पद्धत इथं या ठिकाणी खाली दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा विषय दिलेले आहेत. मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग या विषयामध्ये बघा एका प्रश्नासाठी 2 मार्क राहणार आहे. 15 प्रश्न राहणार आहे. प्रत्येक विषयात बघितलं तर 15 प्रश्न जर राहणार आहे आणि 30 मार्क राहणार आहे. तर टेक्निकल सब्जेक्टसाठी बघा एका प्रश्नाला 2 मार्क असे 40 प्रश्न राहणार आहे. असे टोटल 80 मार्क राहणार आहे टेक्निकल सब्जेक्टसाठी. टोटल मार्क्स इथं बघा 200 राहणार आहेत. लेखपाल व लेखपरीक्षकासाठी बघा सेम तो सिलेबस राहणार आहे. इथं चालक यंत्रचालक सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी अग्निशामक या पदाकरिता बघा सिलेबस काय काय दिलेला आहे. तर मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग, टेक्निकल सब्जेक्ट हे 5 विषय राहणार आहे. ते टोटल 100 मार्कासाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. अग्निशमन पदासाठी बघा 100 गुणांची स्वतंत्ररित्या मैदानी क्षमता चाचणी परीक्षा घेण्यात येईल म्हटलेलं आहे. इथे जर बघितलं इथं टेक्निकल सब्जेक्ट नसणार आहे. इथं मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग या 4 विषयावर तुमची परीक्षा घेतली जाणार आहे 200 मार्कासाठी. तर या ठिकाणी बघितलं तर निवड पद्धत बघा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ईमेल किंवा SMS द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसंच मीरा भाईंदर महानगरपालिका
अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती पडण्यात येईल, त्यामुळे अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देणं आवश्यक राहील. तर ही होती मीरा भाईंदर महानगरपालिकेची भरतीची जाहिरात. नक्कीच तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.